मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आज रायगडच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपण पाहतोय खरं तर शासनाने जो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे सोयऱ्याचा जो GR जो आहे तो काढलेला आहे आणि त्या यशानंतर आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते दुर्गराज रायगडाच्या दौऱ्यावरती जात आहेत आणि त्या ठिकाणी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं जे ते दर्शन घेणार आहेत आणि जे काही संघर्ष जो काही केलेला होता त्या संघर्षाचं फलित म्हणून ते आज या ठिकाणी रायगडच्या दौऱ्यावरती जात आहेत। खरं तर 2 दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे आणि या दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या मार्गे ते या ठिकाणी रायगडला आज मुक्कामी जे आहेत ते पोहोचणार आहेत। खरं तर आपण पाहिलं की गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मागण्या घेऊन जनतेसमोर जात आहेत, लोकांमध्ये जात आहेत आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी ते रायगडला रवाना होणार आहेत। खरं तर आज सकाळपासूनच ते अंतरवली सारटी येथून रायगडला रवाना होतील। खरं तर सुरुवातीला गेवराई, पाथर्डी, तिसगाव, कोडगाव, अहमदनगर, दौंड, केडगाव, चौफुला, इळमघाट, भोर, पोलादनगर आणि त्यानंतर रायगडला ते पोहोचणार आहेत। रायगडमध्ये त्यांचा आज मुक्काम असणार आहे आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 वाजता रायगडावरती ते पोहोचतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन ते आहेत ते घेणार आहेत। त्यामुळे संपूर्ण या प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात येणार आहे। अनेक ठिकाणी मोठ्या JCBच्या माध्यमातून फुले उधळून त्यांचं स्वागत होणार आहे। एकंदरीतच मोठा दौरा जो आहे तो या ठिकाणी त्यांचा आजपासून सुरू होते। 2 दिवसीय रायगडचा दौरा आजपासून मनोज जरांगे पाटील यांचा सुरू होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन सुशांत राऊतसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अंतरवली सराटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।